मला वाटतं त्यांना बळ आजमावण्याची तर आवश्यकता नक्कीच आहे, कारण काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर, बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार सोडल्यानंतर आपलं नेमकं बळ किती शिल्लक राहिले? कारण शेवटी शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारावर, हिंदुत्वाच्या विचारावर उभी राहिली, वाढली, मोठी झाली. परंतु ज्या क्षणी उद्धवजी ठाकरे साहेबांनी भारतीय जनता पार्टीची साथ सोडली आणि केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करून काँग्रेससोबत गेले आणि कसा कसा ऱ्हास झाला, कारण शेवटी संगतीचा परिणाम असतो. काँग्रेस तर संपत असताना, ते बुडत असताना त्यांनी उद्धवजींना पण घेतलं आणि काय शिवसेनेचं झालं उबाटाचं ते आपण पाहिलं आहे. मग अशा वेळेला त्यांच्या 288 जागा लढवण्याची क्षमता असताना किती जागांवर लढले, 20 जागांवर थांबावं लागलं. आणि त्याच्यामुळं पुन्हा जर स्वबळावर लढले नाहीत तर त्या ठिकाणी उरलं सुरलं अस्तित्व राहील की काय, अशा प्रकारची स्थिती आहे. त्याच्यामुळे तशा प्रकारचा निर्णय ते घेऊ शकतात. उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. जसं आपण बोलतो बैल गेला आणि झोपा केला, हातातनं सगळं गेलं. ज्या वेळेला दुरुस्त होण्याची आवश्यकता होती, परंतु राजकारणामध्ये देर आहे दुरुस्त आहे. जर चांगली भूमिका घेऊन ते त्या ठिकाणी काम करत असतील तर त्या ठिकाणी आम्हाला काही वाईट वाटायचं कारण नाही आहे. परंतु एक गोष्ट या निमित्तानं त्यांनी मान्य केली, ते जाहीरपणे करतील की नाही मला माहीत नाही, की काँग्रेस बरोबर जाऊन किंवा राष्ट्रवादी बरोबर जाऊन त्यांची अधोगती झाले, त्यांचे नुकसान झाले, पक्षाचा ऱ्हास झाला. आल्यानंतर कर्जमाफी करणार, त्याला धरूनच अजितदादांनी आता वक्तव्य केलेलं आहे की अंतरून बघून पाय पसरावं. मी कुठल्या भाषणात माझ्या कर्जमाफीची भाषा केलेली नाही, बोललेलो नाही आहे. आणि हसन मुश्रीफसुद्धा म्हणतात येणाऱ्या 5 वर्षात कर्जमाफी करायची. मग एक प्रकारे माहितीकडून शेतकऱ्यांची थट्टा चालू आहे का कर्जमाफीच्या संदर्भात? शेतकऱ्यांची अजिबात थट्टा नाही. या राज्यातल्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्राची सत्ता महायुतीला दिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जो जो शब्द दिलेला आहे, देवेंद्रजींच्या सभांच्या माध्यमातून, आमच्या महायुतीच्या अजेंड्याच्या माध्यमातून, तो वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी शब्द पुरा करणार. शब्द पुरा करणारं नेतृत्व महाराष्ट्राच्याच मुख्यमंत्रीपदी आहे. आपल्याला अनुभव असेल, लाडक्या बहिणींच्या संदर्भात टीका केली गेली की लाडक्या बहिणींचं निवडणूक झाली की पैसे बंद करतील. झालं का बंद? 2100 रुपये देण्याचा निर्णय आहे, तोही यथावकाश त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत. त्याच्यामुळं आता शेतकऱ्यांच्या संदर्भात देवेंद्रजींनी जी भूमिका घेतली त्याच्यावर त्यांचं वर्किंग त्या ठिकाणी निश्चित सुरू आहे. शेतकऱ्यांना दिलासा निश्चितच दिला जाईल. आता हांतरून पाहून पाय पसरण्यापेक्षा आम्ही हांतरूनच वाढवू ना. शेवटी ज्या शेतकऱ्यांनी अपेक्षाने आम्हाला जर पाठबळ दिला असेल तर त्या शेतकऱ्याला आम्ही असं बोलून चालणार नाही अंतरून पाहून पाय पसरावं. पुन्हा आमच्यावर त्या ठिकाणी टीका होईल की निवडणुका झाल्यात आणि आम्ही शब्दाचे पक्के आहोत. देवेंद्रजींनी आपल्या आयुष्यामध्ये राजकारणामध्ये प्रतिभा त्या ठिकाणी सांभाळले आणि विश्वास हाच त्यांचा दागिना आहे. आणि त्याच्यावर शेतकऱ्यांना जो शब्द दिला आहे तो त्या ठिकाणी पाळण्यासाठी काही कष्ट उपसावे लागले, काही उभं करावं लागलं तरी त्या संदर्भात निश्चितच सरकार या देवेंद्रजी त्यातून मार्ग काढतील यावर मला विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.